म्हटलं यांचं काय चाललं. मला आवाज आला यांचा की घरात पाणी आलं, घरात पाणी आलं, घरात पाणी आलं. म्हटलं काय रे बाबा, घरात काय पूर गेले तो काय माय. हा ते दगड लावून हवाला तिथे हवा येत नाही घरामध्ये. लय जर पाऊस चालू आहे. दुपारच्या टायमात झोपाव म्हटलं थोडं. असा विषय चालू होता. घ्या लावून बघा. नमस्कार सगळ्यांना. आई नमस्कार. नमस्कार काय खायचं? बुटीचे बाल. परीला खायचे बुटीचे बाल. लय दिवसातून आठवण आले परीला. तेव्हा जाईल घंटी. हो खाली आले का मग? जाते का आणायला? तर आज आम्ही जाणार ड्रेस आणायला. मला काय झालं बेटा, पाऊस येतो तू कलकल काऊन करती तू? झोपतच नाही ती दुपारचं. ती झोप विसरली का काय? हा मोबाईल तोंडात घालायला पाहिजे तुला. असे हुशार. तुमचं दरवाजा बंद करून घेतो, तरी पण ते चार चौकाला आवाज येतो. एवढा जोर जोर रडती. हा कोणी एवढं कोण वावड आहे बेटा. स्वच्छ राहायला पाहिजे की नाही. हा शंभो केला पाहिजे टायमाला. हा तू किती रडली तुला शंभो करायच लागणार आहे. असं जमतं का? हुशार बाळाने राहायचं. ती ऋतू रडती पाय बरं, रडती का? बघा आमच्या घरी पाणी घुसलंय सगळं नवीन घरामध्ये. काय काय एवढा पाऊस झालाय का? एवढं 3 तिसऱ्या मजल्यावर घर घेऊन मी तुमच्या घरात पाणी घुसायला म्हणजे तुम्हाला काय करावं बरं? कुठं जाऊन राहा तुम्ही सांगा आता. कुठं जाऊन राहा? काय परत जायचं म्हणजे काय? तुमच्या तोंडात त्याच्या 4 बार परत जायचं जा तिकडं. हे सगळं बोलणं झालं. हा इथपर्यंत आलं ते पाणी. उघडण्याला नाही, आतमध्ये परत पाणी येते. मग इकडे असा पाऊस आहे का? पलीकडून बाई कोमल लॉक झालं का? सगळं परेशानी चालू आहे. केस जोरात पाऊस चालू आहे. हो पलीकडे सगळं लॉक करून घेतलं आहे. तुम्ही येते का आवाज तुम्हाला? बघा मी झोपलेलो होतो. म्हटलं यांचं काय चाललं. मला आवाज आला यांचा की घरात पाणी आलं, घरात पाणी आलं, घरात पाणी आलं. म्हटलं काय रे बाबा, घरात काय पूर गेले तो काय माय. हा ते दगड लावून हवाला तिथे हवा येत नाही घरामध्ये. लय जर पाऊस चालू आहे. दुपारच्या टायमात झोपाव म्हटलं थोडं. असा विषय चालू होता. घ्या लावून बघा. नुसतं पाऊस चालू आहे पुण्यामध्ये. कसं लावायचं लाव. सगळा प्रॉब्लेमच चालू आहे घरात. काय करा सांगा. काय खिडक्या सगळं बंद करून टाकले इकडं. पाऊस येतोय. काय पाऊस येतोय म्हणते. पाऊस असा आहे कोमल. असा आहे तिकडं कसं येईल तो? कुठून फिरतो पाऊस? तू काय एका ठिकाणी येतो काय? कमा आले हो तुमची. पोरीला घे ना, पोरी उचल ना. पिऊ कुठे? अवघड आहे बाबा. काय झालं बेटा, पाऊस येतो तू कलकल काऊन करती तू? झोपतच नाही ती दुपारचं. ती झोप विसरली का काय? हा मोबाईल तोंडात घालायला पाहिजे तुला. असे हुशार. पिवडे काय कुठे जायचं तुला? पावसात जायचं का भिजायला? जायचं भिजल्यावर कसं व्हायचं आमचं?
दवाखान्यात पळावं लागेल ना मित्र. अवकाळी पाऊस आहे तर कधीपर्यंत थांबतो काय माहिती आता. अवकाळी पावसाचा आज दिवसभर पाऊस जातो काय. जिथून वारा तिथून पाऊस. आता ही तिसरी वेळ आहे. पाऊस आहे. सकाळून तिसरी वेळ आहे पाऊस आहे. अवकाळीच असायचं पावसाळ्यात कसं पाऊस असेल. हो. डोंगर डांगर पिऊचं म्हणणं असतं की मला एका जागी घेऊन बसू नका. फिरवत राहा कुठं पण. ऐ ऐ ऐ ऐ ऐ ऐ ऐ ऐ ऐ ऐ. ते कपडे वाळू घालायला जागा आहे तिथंच पाणी. पाऊस यायला पाहिजे बाहेर हवा येईल ना जोर जोरात. आणि ते वारं पाणी. हे बघा मार्ग सुटलं बाई. आणि कसं आहे. मस्त बाबा परेशान चालली आमची. परी सायकल का कोमल. हा परी कुठे झोपली उठून तिला मग नाही व रडकी म्हणून. दाखव तिला पाऊस किती यायला पाय मला. कुठं तिकडं ना. शंभ केला का काय. हो. सगळ्या गावाला जागा करते पोरगे शंभूच्या नादाखाली. आणि हे बा किती मोठं नख मारून घेतलंय बा. दिसलं तुम्हाला नाका. नख मारलं. आता 4-5 दिवस झाले. चल सेकंड दे. हा दे बाय. सेकंड दे चल. चाल अगं चल. नाही देत नाही देत राहू दे राहू दे राहू दे राहू दे. नाही देत आज थोडा. आणि आमची आई जी आहे ना गाडी आली ती खाली. हे बघा ही परत का ग. ऐ कोणाची वाट पाहिली तू. आईची. आईची वाट पाहिली काय. दरच खोललं मग. आईला येऊ द्यायचं नाही का. हा मग कोण आवडतो तुला. मेकअप आवडतो का. बरं याचा मेकअप काय असं बरं एक पावडर उगललं. तुझं केलाय तसा पावडर उगललं. चल ये इकडं. उघड दरवाजा आई आली. दरवाजा उघड. हो काही नाही आणलं. प्रत्येक वेळेस काही काय आणायला पाहिजे काही नाही. हा पैसे नव्हते नाही बा. चप्पल कुठे पडली ती. खाली कस काय. एकच टाकली होता. एक चप्पल कुठे तुझी. चप्पल ठेव तिकडे साईडला बाहेर ठेव. अगं ती तोंडाजवळ नको नेऊ ना चप्पल गंदी ना ती. दुसरी शोध कुठे जाय. शोध कुठे ठेवलं. हा तुला घेऊ का. तुला घेऊ का मी. तुला घ्यायचं का. ठेवे. आता नेहमी करायची बाळा. झोपायचं ना तुला. झोपायचं नाही का. हा सांग इकडे बघ. इकडे बघ. आणि उद्या मी जातोय जालन्याला. झोपायचं नाही सांग बरं जरा. तुम्हाला सांगतो की जेव्हा आंघोळीला जाते ना तेव्हा आम्ही नाही का बाथरूमचं दरवाजा बंद करून घेतो. तरी पण ते 4 चौकाला आवाज जातो. एवढा जोर जोरात रडती. आंघोळीचं एवढं कोण वावड आहे बेटा. स्वच्छ राहायला पाहिजे की नाही. हां शंभू केला पाहिजे टायमाला. हां तू किती रडली तुला शंभू करायच लागणार आहे. असं जमतं का. हुशार बाळावून राहायचं. ती तू रडती पाय बरं. रडती का. मग तू कोण रडती. असं नाही कलू. तुझ्याकडून खूप साऱ्या अपेक्षा आहे आम्हाला. सांग मम्मीला फोन रेडी आता. कुठे गेली तुझी. हे शिळे कुटके कशाला करता का तुम्ही. हा हे बघा हे शिळे कुटके गेले चपातीचे. 2 दिवसाची चपाती यांच्या. आणि तुम्ही व्हिडिओ बघितला असाल सोनूचा. घर घेते का इथे बेटा. मेकअप आणत चालले का. मेकअप घेऊन मेकअप घेऊन तिला. आपल्याकडे आहे ना. आहे ना आपल्याकडे आहे ना. आपल्याकडे आहे ना. चल देतो देतो. रड नको रड नको रड नको. हे बघ आहे जा. हे घे बस. हा इकडून बघ कोण दिसतं का आपल्याला. आपल्या ओळखीचं बघ कोण दिसतं का. आम्हाला माहिती का परीने का ते डुकर आहेत ना त्यांना गाय म्हणते. 4 पायावाली गाय.
गाय नसते बेटा, डुक्कर असतं. काय असतं? हा, पैसे पडतील खाली सर. हा, गल्ल्यात ते टाकून चपळ. हा, मम्मीकडे दे, मम्मी टाकती. गायला 4 पाय असतात. हा काय म्हणते 4 पायावाली गाय म्हणते. हा ना, ती म्हणते ना, ती म्हणते ना. हा, तुझं आवडलं का नाही? आज कोमलला ड्रेस आणायला जायचं बाबा, आम्हाला शॉपिंग करायची आज. किती ड्रेस आणायचे? 4 ड्रेस. बापरे बाप, लेच खर्च करायला लागणार आज. हे बघा, ऐका कसं कर्ज दिलं मम्मी. का ग? ऐ ऐ, पप्पा 2 नोट आहे. 2 नोट आहे? बापरे. आवरा चला बरं घर पटका बटा. हा, तिला टाक झोक्यात. ती पिऊ खूप रडते बाबा, मला तर कधी कधी लय जीवार तिला फोन लय जोर 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 आवाज करते. कारण की तिचा आवाज आहे ना, सगळ्या घरामध्ये कोणाचा जास्त आवाज असेल तिचाच जास्त आवाज आहे. तरी तू पण एवढा आवाज करत नाही जेवढी ती पिऊ करते. असा विषय बघा. आता हे ऊन पडलेलं आहे, पिऊला काही नेत नाही. परी कोमला मी आम्ही तिकडे जातो, जरा कपडे वगैरे घेऊन येतो. कारण तिचे ड्रेस नाही आहे, म्हणजे माझे पण कपडे कुठे टाकले, काय कुठे टाकले कोमल माझे कपडे? मग काढा बाहेर ते बेडमध्ये. काय टाकले तर ते 2 दिवसाला मी हे टी शर्टवर तुम्हाला दिसत असं. 2 दिवसाला नुसतं 2 टी शर्ट वरती आहे, आणि पॅन्ट पण नाही काढल्यात. असं नसतंय कोमल, कपडे आहेत तर घरात काढा ते वापरायला. ते कसं टाकले ते सांग बरं, कधी सामावून ठेवायचे. तुम्ही घालत नव्हते ना, ते त्या बेडमध्ये टाकले. असं नसते, काढते वापस आपल्या बाहेर. तर असा विषय बघा यांचा. तुमच्या नारळ ते दुधात पाणी नाही टाकलं. कोणत्या? पहिले पिऊचे दुधात. मग ते चुकी माझी आहे का तुझी आहे? पिऊच्या दुधात पाणी नाही टाकलं, ती चुकी माझी आहे का तुझी? लागला का काय ना काय. ते नको सांगू मला. किचनवर आज पण पसारायचे, त्यामुळे तुम्ही ते बघू नका. या माठात थंड पाणी होतं. मस्त आहे हा, दोन्ही. एक 10 लिटरचा आहे, 12 असेल आणि तो 7 लिटरचा. हा, आता जे आहे ना, हिला थोडं दूध पाजायचं आणि लगेच झोपू घालायचं. चल आतमध्ये बाय कर दाल. चल हो, बाय कर, बाय कर, बाय दाल, बाय कर ना. काय मेकअप लावती काय, तुलाच पटत बाई. बाय पिऊ, पिऊ बाय बाय, बाय कर. हा, चला हावरा बरं पटक बरं घर. आम्ही येतून जर बाहेर मग कवा करायचे? 12 वाजता आहे ना? 12 काय 1 वाजता आहे. मग घड्याळ काय तुम्हाला जेवायचं सांगावं लागतं, म्हणजे लई मोठी गोष्ट आहे. आणि उद्या संडे आहे, तर उद्या संध्याकाळून मी जाणार आहे. तर म्हटलं चला तुम्हाला जरा एक Q&Aचा व्हिडिओ पण टाकून देऊ. तर आज जमलंच तर मी Q&Aचा व्हिडिओ बनणार आहे. आज 10 तारीख आहे. नाही 11ला जायचं आहे. मग 12ला 1 दिवस आधीच असतो कार्यक्रम. तर ते चिकन पण आणायचं आहे, चिकनची पण आठवण येते. सोबत ते सुद्धा सुद्धा मावशीचं 13व सुद्धा आहे, त्यांना पण जायचं कार्यक्रमाला, भेटून पण यायचं आहे सगळ्यांना. त्यांच्याकडे थांब ना, इथं कोणतरी पाहिजे ना. हा, दादा येतील सोबत. दादा जाईल. आणि तुम्हाला सांगतोय 15 दिवस झाले पुण्याला येऊन, पण मला अजून ट्रेनचं तिकीट कन्फर्म भेटलेलं नाही आहे. म्हणजे इथं जरी तिकीट हवं असेल ट्रेनचं तुम्हाला कन्फर्म, तर तुम्हाला जवळपास 20 दिवसानंतरचं तिकीट काढावं लागतं, तेव्हा ते कन्फर्म तिकीट मिळतं. त्यामुळं वेटिंग लिस्टच सगळी, त्यामुळे मी काही ट्रेनने जात नसतो. मी आता ट्रॅव्हल्सनं जाईल. आणि आमच्या जालन्यापासून पुण्याला यायचं म्हटलं तर 500 रुपये खर्च लागतो. ST महामंडळ जी आपली परिवहन असते, ST लालपरी, तर 500 रुपये तिकीट आहे. आणि ट्रॅव्हल्सनं जायचं म्हटलं तर 600-650 रुपये लागतात. आणि ते पण रात्री घेऊन जातो, सकाळी पोहोचतो. हे दिवसभर उन्हामध्ये 8-10 घंटे घालण्यापेक्षा ते रात्री गेल्याला पुरते. आणि लेडीजला जे आहे ते 250 रुपये तिकीट आहे, कारण त्यांचं हाफ तिकीट चालू आहे सध्या अजूनही. तर बघू आता उद्या रात्री ट्रॅव्हल्सनंच जाईल, तिकीट वगैरे काढायचं आहे अजून. आणि ती गाडी बुलेट आहे बघा, तिला ते मॅकविल पण घेऊन जायचे इकडून. तर आज मला जरा फिरावं लागणार आहे बाजारामध्ये इकडे.
आणि थोडी खरेदी पण करायला लागणार. आता पहिले कोमलला घेऊन जातो, तिला ड्रेस आणून देतो आणि नंतर दुसरं काम करतो, जेणेकरून सगळं काम एकदा रुळी लागलं पाहिजे. काही लोक म्हणतात कोमलनं स्वतः व्हिडिओ शूट केला पाहिजे, पण बघतो जरा तिच्याकडून होत असेल तरी नक्की शूट करेल. तर मी काय करतो, एक थोड्या वेळामध्ये तुम्हाला भेटतो. ओके. नमस्कार सगळ्यांना. आई नमस्कार. नमस्कार काय खायचं? बुटीचे बाल. परीला खायचे बुटीचे बाल. लय दिवसातून आपण आले परीला. तेव्हा जाईल घंटी. हो खाली आले का मग? जाते का आणायला? तर आज आम्ही जाणार ड्रेस आणायला. मला लय दिवस झाले मी साडीतच आहे. जेव्हा मला ड्रेस आणायचा मी साडी नेसणार. मेकअप पण आणायचं? मला ड्रेस आणायची फक्त, तुला नाही आणायची. मेकअप आणलं माझ्या बाळाला. ती पण येणार आहे ना? तुझा 3 बाई. हा ती पण येणार आहे. पिओला पण काहीतरी आणू. हा मला ऐकू आलं काय बोलले तुम्ही. मला ऐकू आलं तुम्ही काय बोलले. काय म्हणले मी? काय म्हणले? काय बोलली सांगा लवकर, सांगा लवकर सांगा. हा मग आणून ना साडी आपण आईला पण. मेकअप आणायच्या, पिऊला कपडे आणायचे, ऋतूला आणायचे. तुला पण. तुला मेकअप आणायचं, मग ड्रेस कसं काय आणायचं? ड्रेस किती पडले पिल्या, ते ठेवायला जागा नाही घरात. एवढे ड्रेस आहे तुझं. तर परीची शाळा होणार 1 तारखेपासून चालू. आता तर सुट्ट्याच एवढा महिना तरी तिला. तिचं सामान पण आणायचं काही शाळेत न्यायला, आहे की नाही बिलो? तर शाळेत भेटणार. शाळेत भेटणार आहे ना, शाळेत भेटणार तिला सामान. माझ्याकडे सुट्टे पैसे मी आता हा आईला भांडू पैसे घेतले. आता म्हणते मेकअप आणायचा ना, आता म्हणते बुड्डी के बाल खायचे. काय करणार तू पैशाचं एवढ्या? किती दिले तुला पैसे? 2 नोटा दिला. बापरे. परत देणार ती मला. मला परत नोटा दे. नाही ना, मी मला बुडे खायचे. मला बुटी के बाल. बुडे का बाल हा खायचे. खायचे. काकूला पण आणू, काकूला आवडता बुटी के बाल, आहे की नाही? तेव्हाच तिला आवाज आलता, पण ती कुल्फी होती त्यामुळे तिचं हे झाला, भ्रम झाला. मग बरोबर म्हणजे बुटी के बाल येतच नाही शक्य. बाई परी एवढे पैसे दिले तू तुला, आहे ना? एवढे पैसे दिले तुला आजीने? आणत नाही तुला कोणत्या गोष्टी? एवढ्या वस्तू घेतीये, पैसे घेते. बस काय करावं, कोमलला कॅमेरा सुद्धा धरता येत नाही, खूप जवळ पकडते. ह्या असं लांब पकडला तर जरा व्हिडिओ वगैरे व्यवस्थित दिसतो, हो की नाही? तेच म्हणतो मी, सवय कधी काय बुटीवाल म्हणाली बेटा आणि काय नाही. चल उठ ना, आवर ना, घाल नाही यांनी पटकन जायचं. जा केव्हा जेवायचं मग? आता आभाळ आलेलं आहे, परत ऊन वाढलं काय करतील मग? उठ ना आता, कर ना पटकन. हे उचल नाही, हे बघ ना पसारा किती दिसून राहिला घरात. जिथं पाहिजे पसारा दिसून राहिला मला घरामध्ये. पण परी काढ, मग आपलं आवरायचं काम आहे का नाही? तिथून ते पथायला उचल पाहिजे. नुसतं हे उंडा काय करू राहिली इथं? ही प्लेट काढ इथली बाहेर. ते सगळा पसारा उचला. चला, मला तेच कळत नाही घरात पसारा कोण होतो माझ्या. तर कारण की जागचा पसारा तुम्ही उचलतच नाही, घरी पसारा होणार की नाही? हातातले फक्त मोजून 2 चिप्स खाल्लेले असेल, पण ही प्लेट अशी पडलेली बघा. आता ही मी काय करणार, ही उचली तर किचनवर ठेवणार आणि ही प्लेट दिवसभर इथेच राहणार, कारण की ते उचललं जाणार नाही. काय काम आले काय नाही बाबा. मग म्हणजे काय होतं माहितीये का, हे कचरा घरातलं जरी पसारा पाहिला ना, ते डोकंच भनभन करायला लागतं. ते मग काय करावं ते समजत नाही. आई किचन मधलं त्या बघा आईने काय केलं बा, आता तेव्हा कशी उचलती बघा, आहे का? काय केलं तो आता? तिकडून उचललं इथं ठेवलं, इथून उचललं आता इकडे ठेवलं. काय करावं बाबा घरच्यांना माझ्या. त्याच्यामुळे तुमच्या घरात पाणी शिरतं माहिती का, पावसाचं. तुम्ही व्यवस्थित आवरत नाही, शेवट ठेवत नाही. एवढं चांगलं घरमालकानं घर दिलं आपल्याला, कदर करा.
ती पोरगी झोपाय ना इकडे. कोमल म्हणलं जेवण करायचं, ती बसली तिकडे झोका देत आता. करा उशीर, मी दिवसभर थांबणार नाहीये. मला बाकी अजून काम करायचं, मॅकबीला आणायला जायचं तिकडे. दरवाजे धन वाजत येतं हवा आली की. तुला यायचंय का? हा चल बाई मग. चल बाई लवकर जेवण करून घे. चल चला मी काय करतोय, व्हिडिओचा एंड करतोय बाई. जेवण करतात आता. मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटेल. तुम्हाला काय खाल्लं? काट खाली पडलं, खाती काय? हे का प्लेट मधलं खा. चल चल लवकर, तुला नेणार नाही मी. पटकन खा दे प्लेटामधलं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटलाय ते सांगा कमेंट्समध्ये. पाणी शिरलं होतं, पाणी सगळं काढून टाकलं बाहेर. तर बाकी मी भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि परत एकदा सगळ्यांना बाय बाय.